बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच नव्या आठवड्याची एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली। यावेळी पंढरीनाथ कांबळे यांचा प्रवास बिग बॉसच्या घरातून आता संपला आहे। पॅडीने तब्बल 62 दिवसानंतर बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे। शेवटच्या क्षणी एलिमिनेट झाल्याने पॅडीच्या मनाला ही गोष्ट प्रचंड लागली। मात्र घराबाहेर जाताना अभिनेत्याने त्याचा संपूर्ण पाठिंबा सूरजला दिला आहे। स्वतःच्या म्युच्युअल फंड्स मधील 50 कॉइन्सचा वारसदार देखील पॅडीने सूरजलाच केली आहे। पंढरीनाथच्या एलिमिनेशनवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। अशातच आता घराबाहेर आलेल्या पॅडी कांबळेने त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे। आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी आपले मनापासून आभारी, अशा मोजक्या शब्दात भावना व्यक्त करत अभिनेत्याने बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर ही आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील दिसत आहे। पॅडीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंढरीनाथ एखाद्या वॉरियर प्रमाणे लढा देत असल्याचं पाहायला मिळत आहे। या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत। पॅडीची लेक ग्रीष्माने या पोस्टवर भावुक करणारी कमेंट केली आहे। याशिवाय अन्य चाहत्यांनी पॅडी तुझ्या बरोबर चुकीचं झालंय, तूच विजेता आहेस रे आमच्यासाठी पॅडी दादा, अनफेअर एविक्शन झालं दादा, अनफेअर झालं पॅडी, तुझी इच्छा सूरज चव्हाण नक्कीच पूर्ण करेल आणि ट्रॉफी तुझाच सूरज जिंकेल, खूप खरा माणूस आहेस रे, तुम्ही नट म्हणून तर महान आहातच पण माणूस म्हणून देव आहात, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी पॅडीच्या घराबाहेर आल्याच्या पहिल्या पोस्टवर केल्या आहेत। तर पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।